हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला असेल तर थांबा, 1 मिनिट ऐका, कारण तुमचा खांदा दुखत आहे हे जवळपास नक्की आहे. सकाळी उठल्यावर खांदा जड वाटतो का? हात वर उचलताना कळ येते का? मान वळवली की खांद्यापर्यंत वेदना जातात का? रात्री झोपताना एका कुशीवर झोपता येत नाही का? जर उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत खांदा दुखण्यामागची खरी कारणं. अचानक खांदा का दुखायला लागतो? महिलांमध्ये खांद्याचं दुखणं जास्त का? मोबाईल, झोपण्याची पद्धत आणि खांदा दुखणं. डॉक्टरांकडे कधी जायचं? घरच्या घरी प्रभावी उपाय. आयुष्यभर खांदा दुखू नये यासाठी काय करायचं? खांदा दुखणं म्हणजे नेमकं काय? खांदा हा आपल्या शरीरातील सर्वात जास्त हलणारा सांधा आहे. आपण हात वर खाली पुढे मागे गोल फिरवतो. सगळं खांद्यावरती अवलंबून असतं. खांद्यामध्ये असतात हाडं, स्नायू, लिगामेंट, टेंडन, नसा. यापैकी कुठेही ताण आला तर दुखणं सुरू होतं. चला मग आपण पाहूया खांदा दुखण्याची प्रमुख कारणं. 1. चुकीची झोपण्याची पद्धत. एका कुशीवर रोज झोपणे, खूप उंच उशी घेणे, मान वाकडी करून झोपणे यामुळे खांद्यावर ताण येतो. 2. मोबाईल जास्त वापरणे. खाली मान घालून मोबाईल पाहणे, तासनतास रील्स पाहणे, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक यामुळे नसांवर दाब येतो. यालाच म्हणतात मोबाईल नेक सिंड्रोम. 3. महिलांमध्ये हार्मोन्स बदल. 35-40 नंतर एस्ट्रोजन हार्मोन्स कमी होतं. हाडं व स्नायू कमजोर होतात. म्हणून महिलांना खांदा जास्त दुखतो. 4. फ्रोझन शोल्डर. हळूहळू हात हलत नाही, हात वर नेता येत नाही, कपडे घालताना त्रास होतो. हा आजार मधुमेहींमध्ये जास्त आढळतो. 5. सतत एकाच कामात हात वापरणे. स्वयंपाक, पाणी भरून नेणे, कपडे धुणे, ऑफिसमध्ये माऊस वापरणे. एकाच बाजूचा खांदा जास्त दुखतो. 6. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता. आजकाल सूर्यप्रकाशात बसायची सवय नाही, यामुळे हाडं कमजोर आणि खांदा दुखतो. 7. ताणतणाव आणि स्ट्रेस. मानसिक ताण, चिंता, झोप न लागणे याचा थेट परिणाम खांद्यावर होतो. खांदा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास काय होतं? खांदा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास वेदना वाढतात, हात हलवता येत नाही, मानदुखी सुरू होते, डोकेदुखी होते, झोप लागत नाही, चिडचिड वाढते. म्हणून वेळेवर उपाय खूप महत्त्वाचा आहे. आता पाहूया घरगुती प्रभावी उपाय. गरम पाण्याची शेक. दिवसातून 2 वेळा 10 ते 15 मिनिटं खांद्यावर गरम शेक द्या. 2. मोहरीचं तेल प्लस लसूण. मोहरीच्या तेलात 2 ते 3 लसूण पाकळ्या गरम करून हलका मसाज करा. 3. हळद दूध. रात्री झोपण्याआधी कोमट दूध प्लस हळद दुखणं आतून कमी करतं. 4. एरंडेल तेल. आठवड्यातून 3 वेळा खांद्यावर एरंडेल तेल हलका मसाज करा. सोपे व्यायाम दररोज करा. खांदे गोल फिरवणे, हात वर खाली हलवणे, मान हळूवार फिरवणे, भिंतीवर हात टेकून स्ट्रेच. वेदना जास्त असतील तर जोर करू नका. आता पाहूया आहारात काय घ्याल. दूध, ताक, तीळ, डाळी, हिरव्या भाज्या, बदाम, अक्रोड हे तुम्ही आहारात घेऊ शकता. आणि सूर्यप्रकाश 15 मिनिटं. तर मग डॉक्टरांकडे कधी जायचं? 7 ते 10 दिवसात फरक न पडल्यास, हात हलत नसेल तर, खूप तीव्र वेदना होत असतील तर, सूज, जळजळ, मधुमेह असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. खांदा कायम निरोगी ठेवण्यासाठी काय करायचं? मोबाईल कमी वापरा, योग्य उशी वापरा, रोज थोडा व्यायाम करा, स्ट्रेस कमी ठेवा, वेळेवरती झोपा. मित्रांनो, शेवटचा संदेश असा आहे, आज खांदा दुखतोय, उद्या हात हलणार नाही, म्हणून आजच काळजी घ्या. हा व्हिडिओ तुमच्या आईला, बहिणीला, मित्राला नक्की शेअर करा, कारण खांदा दुखणं ही शांतपणे वाढणारी समस्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.